बातमी भोंदू अशोक खरात याला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज तिसऱ्या गुन्ह्यासंदर्भात आज खरं तर न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं आणि आता भोंदू खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। भोंदू बाबा अशोक खरात याला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आज अशोक खरात याला कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर आता हा निर्णय देण्यात आलेला आहे। भोंदू अशोक खरात याला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आणि आता पुढची बातमी पाहूयात। या संदर्भातली रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर या शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झालेल्या आहेत। अशोक खरात नॉमिनी असणाऱ्या 132 खात्यांच्या प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी करण्यात येणार आहे। समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबियांच्या नावे 4 खाती आहेत। प्रतिभा चाकणकर यांच्या नावे 2 तर मुलांच्या नावे 2 खाती आहेत आणि या खात्यातून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आहे। शिर्डी पोलिसांकडून चाकणकरांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे। आता प्रतिभा चाकणकर काय जबाब नोंदवतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। भोंदू अशोक खरात याच्यावरती शिर्डी पोलीस स्टेशनला सावकारी आणि शेतकऱ्याची फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये तपास करताना शिर्डी पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या, ज्यामध्ये समता पतसंस्थेमध्ये अनेकांच्या नावे उघडलेली जी खाते आहे याच्यावरनं कोट्यावधीचे व्यवहार केले गेले, ज्यामध्ये प्रतिभा चाकणकर यांचं देखील नाव आहे। आतापर्यंत 33 जणांची चौकशी झाली होती। आता प्रतिभा चाकणकर या देखील आता चौकशीच्यासाठी हजर झालेल्या आहेत। त्यात मी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आहे। आपण जर बघितलं तर पोलीस ठाण्यामध्ये आता यांची चौकशी सुरू आहे। आपण जी ही समोरची रूम बघतो आहे, यामध्येच आता त्यांची चौकशी, त्यांचे जबाब नोंदवून घेण्याचं काम जे आहे ते शिर्डी पोलिसांकडनं करण्यात येत आहे। समता पतसंस्थेमध्ये रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याच्या नावे 4 खाते आहेत, ज्यावरनं 2,40,00,000 रुपयांची जी देवाणघेवाण आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळं या खात्यावरती जी रक्कम काढली किंवा ठेवली गेली ही त्यांनीच ठेवली का, याबद्दलचा जबाब जो आहे तो यांच्याकडनं नोंदवला जातोय। आतापर्यंत 33 जणांची चौकशी झाली, ज्यामध्ये 33 जणांनी सांगितलंय की आम्ही हे खाती उघडली नव्हती, त्याचबरोबर आम्ही ती सह्या आमच्या नाहीत। त्यामुळं अशोक खरात यानं ही खाती उघडल्याचं आतापर्यंत तरी स्पष्ट होतंय। आता रुपाली चाकणकर काय जबाब देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। पंढरपुरात कांद्याच्या भावात होत असलेली घसरणीमुळे येवल्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी शेतकऱ्यांनी राजापूर जवळील येवला नांदगाव मार्ग रोखून धरला होता। यावेळी कांद्याला प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान देण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी हा रास्ता रोको केलाय। बेभावात विकलेल्या कांद्याला 1,500 रुपये क्विंटल प्रमाणे अनुदान मिळावे। 31 मार्च 2026 रोजी बंद झालेली नाफेडची मका खरेदी केंद्र पुन्हा चालू करावे, यासारख्या विविध मागण्यांसाठी आम्ही हे रस्ता रोको आंदोलन केलेले आहे।